हे गाइज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आहात. तर आज आहे रविवार. आज माझी लेक एकदम म्हटल्यापेक्षा रविवारच्या हिशोबाने लवकर उठलेली आहे आणि तिचा नाश्ता पण करून झालेला आहे. हसते बघा. नाश्ता वगैरे करून झाला आहे. नाश्त्यामध्ये आज तिच्यासाठी बनवलं होतं. काय खाल्लं तू आज? काय चिला. काय आवाज आला? बसलाय. कशाने बसलाय? मग आईस्क्रीम देऊ? काय हो बोलते, काय पण थंड बिंड पीत बसते, मग आवाज तिचा असा होतो. थोड्या वेळाने तो होईल जरा नॉर्मल. तर मी आणि श्राऊ जाणार आहे आज ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी. आजचं जे ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे तो आहे पूर्णपणे गुजराती पद्धतीने. स्नेहाचं ओटी भरण आहे आज. तर आम्ही दोघी जाणार आहोत. नितीन पण येतील त्यांना वेळ मिळाल्यानंतर. तुम्ही व्हिडिओ मात्र पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता. आणि कसं वाटलं ते मला तुम्ही कमेंट करून पण सांगायचं आहे. जायचं आणि हे बघा. उठ ना, तू पहिले उठते ना, लवकर उठ, तयारी कर, मग पटापट जाऊ आणि येऊया बोलते. तर चला आता आम्ही तयारी वगैरे करतो मस्तपैकी छान, आणि मग तुम्हाला भेटते मी. चला बाय. झाली आहे मी आता रेडी. हे बघा, दाखवते पूर्ण. थांबा, कशी दाखवू? एक मिनिट. हे बघा, श्राव आता रेडी होते. ती आली की ती दाखवते. तर बघा श्राव कशी दिसते ट्रेडिशनलमध्ये. सो आता आम्ही निघालो आहे कार्यक्रमाला. आता बघू आम्हाला रिक्षा कुठून भेटते. आमच्या इकडून रिक्षा भेटणं म्हणजे खूप मुश्किल आहे. बघ मागे आली का? नाही आली. तर चला कार्यक्रमाला गेल्यावर भेटतो. आत्ता आलो आहे आम्ही लिफ्टमध्ये, जिकडे प्रोग्राम आहे तिकडे आलो आहे. आता आम्ही पोहोचू कार्यक्रमाला. आम्हाला थोडासा घरी उशीर झाला कारण आम्हाला रस्त्यात रिक्षा भेटलीच नाही. शेवटी आम्ही चालत तसंच आलो आणि लिफ्टमधून बाहेर पडलो तर इकडे बघा पूजा चालू होती. वो काम खाली आरती नो लेवाय. बदान दे दे. एक भाई ने को એમને છેડા છોડી ન છોડે તો વડોદરાની ટિકિટ ભાડું દે. બહુ સસ્તામાં પતાઈ દો છો મારા. હવે મારા જ કીધું. મોટો ચેક દે મારી કાઈ ના નથી. હવે પછી મહારાજને પગે લાગી ગયો, માતાજીને પગે ફ્રી. आणि या साईडला बघा, तिथे त्यांनी इतकी सुंदर पूजा मांडली होती ना. हे मी पहिल्यांदाच बघितलं ओटी भरणामध्ये. त्यांनी म्हणजे एक सुहागनसाठी जेवढं सामान लागतं ना ते सगळं त्यांनी तिकडे ठेवलं होतं. आणि या ठिकाणी स्नेहा अजून रेडी झाली नव्हती ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी. इथे सगळे आम्ही बसलो होतो. आणि ही बघा आता स्नेहा तिकडून आली आहे. Doy.
एक मिनट मासी हाँ एक मिनट अच्छा ममता छेले नाम से बर एक मिनट आपो नहीं दोन दोन्ही पण दे नाव माहिती गणेश जरा एक मिनिट करून स्लो करतो आणि बोलतो હવે પાછો ચાંદલો हाँ दिवाली चालू જેટલી વાર કરો એટલી વાર કરવાનું અહીંયા રાખને ત્યાં શું કામ મૂકી દે છે सीए बस वही नहीं होता सॉरी હવે सिद्धी कंपल होता है અંદર છે ને हाँ હવે એને મમ્મી લઈ લે લઈ લે मम्मी भाभी कोई पण मम्मी मम्मी ना घर में तो મમ્મી हाँ पर ખાલી આમ સીધે સીધો મૂકી દેશે नानी एक खेली अलग ज बनाओ છો પેલા લઈ જવા માટે સીધું મૂકી દેજો બસ થઈ ગયું મારી સારી ચાલી મોઢું આગળ કર तू આગળ આવે કે ના આવે મોડું આવે માસી કયા ના ના કઈ થેન્ક યુ સ્નેહ એમની ચોઈસ છે મારી દીકરી એટલે જ કીધું વિક્રમની દીકરી નહીં થઈ ગઈ ને કોણ કેટલા નો હા યાદ કરો કેટલા ને બરાબર બીટીની જેમ લાકડી બતાવ દેખાતી નથી દેખાતી હતી
ચંદા ના ના તો એક વાર ઈ ખવડાવો ને એક વાર ના ના આને લેવાનું સામસામો લેવાનું ખાતોય બરોબર લે ફેસ લે અહીંયાથી લે મજા આવે છે મજા આવશે ફેસ પછી મોટો થાય સાચી તમારે ખાવાની તમારે ખાવાનું જમવા નાસ્તો કરો આવવા માંડો બધા ચલો ચલો સામેથી જ આવવા માંડો હવે દીદી તમે ત્યાં આવતા બસ दीदी डूबी मेरा भी ये लगे लगे थैंक यू जाम अभी तो व्यूज ચાર આંગળા દેખાવા જોયા કાલ પણ क्या देखा थे हां सेम है हमारे तो कम नैपकिन नैपकिन એના બેગ પર દબાનું ए मने पर जल्दी हाँ इधर ही मम्मा बाबू कोई भी एक बीजाने जेने जोरથી માર પડે છૂટ છે નાનો रिस्क कोई नहीं ले બોડા એક મિનિટ અભી માના बोल बघा सांगा मी काय खायला काय 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 ગાવણાની ચટણી ઓલું સફેદ છે ને એ ચટણી સાથે ખાશે सगळ्यात मोठी ताई आहे हिची स्नेहाची સૌથી મોટી બેન છે हे विक्रमला पण ચંદા हे काय झाला मोदक आता खाल्ला हे विक्रमला पण काय ના પાડી नाही एवढं नाही હા કપલ ના इकडे प्रोग्राम चालू होता आणि नितीन बघा थोडासा वेळ होता त्यांना तर ऑफिसमधून ते आले स्नेहाच्या घरी आणि स्नेहाला इकडे त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि इकडे बघा त्यांच्या गप्पा पण लगेच चालू झाल्या की प्रोग्राम काय म्हणजे तिने कसं अरेंज केलं वगैरे जेवणाचं वगैरे काय आहे सगळं सांगितलं त्यांचं बोलणं वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो खाली आणि हे बघा इकडे जेवण इतकं टेस्टी जेवण होतं ना खूप भारी जेवण होतं जेवणामध्ये डाळ भात भाजी चपाती पुरी लोणचंच बोलते श्रीखंड होतं पापड होते खूप छान टेस्ट होती
आम्ही भरपूर जेवलो. जेवून मग निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. मस्त जेवण वगैरे केलं आम्ही आणि आलो आहोत आता घरी. खूप छान कार्यक्रम झाला, खूप म्हणजे खूप भारी कार्यक्रम झाला. कारण मी गुजराती ओटी भरण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच अटेंड केला आणि पहिल्यांदा बघितलंसुद्धा. या अगोदर एवढ्या सगळ्या पद्धती मी कधीच बघितल्या नव्हत्या आणि खूप छान वाटलं. काहीतरी वेगळं बघायला. तुम्हालाही नक्कीच आवडलं असेल. आजचा जो व्हिडिओ आहे तो खरंच खूप भारी होता. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि इकडे बघा, श्राव पण चेंज करून झाली आहे. तिला पण खूप म्हणजे तिची खूप उत्सुकता होती, कारण स्नेहाला भेटायला आणि तिच्या सासू सासऱ्यांना भेटायला तिला फार आवडतं. कारण ती इतके चांगली लोक आहेत ना, खूप छान आहेत सगळी फॅमिली त्यांची. त्यामुळे त्यांच्या घरी काही कार्यक्रम असेल तर स्नेहा आवर्जून बोलवते आणि आम्ही तिच्या कार्यक्रमाला आवर्जून जातो. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.